कारण त्यांचाच हा संघ आहे दिशा अकॅडमी. मला खूप आनंद वाटतो. याच वेळेला हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून तटावलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक सणसणीत चौकार. खेळ संपला आणि संजय भोईरच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळाला होता. याही वेळेला आपण पाहतोय कव्हर सीमारेषेच्या बाहेर. सलग दुसरा चौकार. इट्स ऑल अबाउट एफर्ट्स असं क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणतो. आणि मला वाटतं ना प्रत्येक खेळाडूने ते अंगीकरणं महत्वाचं असतं. इट्स ऑल अबाउट टॅलेंट, इट्स ऑल अबाउट टेम्परामेंट अँड इट्स ऑल अबाउट टायमिंग. थर्ड 4 in a row. केले गेले. 12 धावा आल्या. 24 धावा धाव फलकावरती. क्रिकेट मधली ही नजाकतता पुन्हा एकदा आपण अनुभवतोय. सलग चौथा चौकार. याही वेळेला आपल्याला अनुभवायला मिळेल 4 धावांच्या स्वरूपामधला. या तिन्ही प्रकारची लयलूट मैदानावरती सुरू आहे. पण दुसऱ्या बाजूला म्हणजे असं म्हणावं लागेल की जेव्हा फलंदाजांचं कौतुक करतोय मग गोलंदाज त्याला अपवाद ठरावे का? नाही, बिलकुल नाही. कारण सायरा त्या वेळेला तो 70चा आकडा पार झालेला पाहायला मिळाला आज दिवसभरात. अगदी 70 नव्हे, मी म्हणेन 75+ आकडा पार होताना पाहायला मिळाला. पण तशा प्रकारचा आकडा याही वेळेला पार होणार का विचार केला जातो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. याही वेळेला पाहतोय ना आपण चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक सणसणीत चौकार. संजय भोईर फटके आले होते. त्यामुळे रणनीतीचा हा भाग असावा जरूर, पण त्याच्या पलीकडे कव्हर्स मध्ये सुद्धा धावा येऊ शकतात आणि ते संजय भोईर दाखवून देतोय. व्हॉट अ शॉट. 1 more 4. मिळतोय. संजय भोईर मला वाटतं ना एक संजय रणभूमीवरती महाभारत कशा प्रकारे आहे ते त्यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीने महाभारत घडतंय. आणि दुसरा संजय मैदानामध्ये महाभारत घडवून आणतोय. तो तुम्ही ज्या बाजूला क्षेत्ररक्षक ठेवताय त्याच्या बरोबर विरुद्धवरती तो खेळतोय. आणि अशा वेळेला मनीषा वरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. याही वेळेला पाहतोय बैठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना देख, तमाशा देख. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. 7वा चौकार. पाहतच राहावे. उघडा डोळे, बघा नीट. अशा पद्धतीचा हा फटका आपण पाहतोय. चेंडू येणं बाकी. 79 फॉल ऑफ 3 विकेट. शेवटच्या चेंडूवरती सागर सावंत जेव्हा त्याने केवळ 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू सुद्धा योग्य टप्प्यावरचा आहे का पाहायचा. पंचांचा काय इशारा येतोय. एकेरी धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. प्रोजेक्टेड स्कोर 80+ होता, तो राखला जातोय. पंचांचा इशारा येतोय बायच्या स्वरूपात. अर्थातच या 2 धावा असणार. या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचते. षटक क्रमांक 6 संपलंय. 81 धावा